नमस्कार, मी महादेव साळोखे, कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिवल आयोजक म्हणून मी आपल्याशी काही संवाद साधतो आहे। आज 1 फेब्रुवारी या फिल्म फेस्टिवलची सांगता होते स्क्रीनिंगची आणि शेवटचा जो आमचा फिल्म आहे तो छोटा फिल्म मेकर शिवांश क्रिएशन यांचा होता। रात्रीचे आता 11:30 वाजलेले आहेत आणि हा तुम्ही पूर्ण क्राऊड बघताय की ह्या सिनेमाच्या प्रेमात किती लोक आहेत आणि या फेस्टिवलमध्ये खूप छान पद्धतीची फिल्म दाखवली गेलेली आहे आणि लोकांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिलेला आहे। मी विनंती करतो की शिवांश क्रिएशनच्या टीमला की त्यांनी खरंच प्रेक्षकांशी संवाद साधावा। सर प्लीज तुम्ही काय ते बोलावं। आज कलानगरी कोल्हापूरमध्ये सकाळपासून चालू असलेल्या अनेक फिल्म आहेत त्या दिवसभरात पाहण्यात आल्या, त्यानंतर खरंच शेवट गोड झाला असं म्हणता येईल। शिवांश क्रिएशननं बनवलेली ही छोटा फिल्म मेकर एका मुलाने मोबाईलमध्ये बनवलेला पिक्चर, मला वाटते हा कदाचित पहिलाच प्रयोग असेल। अतिशय सुंदर, एक सुंदर असा मेसेज देणारा हा पिक्चर आहे आणि खरंच खूप सुंदर मुलांनी बनवला आहे, मोबाईलवर बनवला आहे। आजकाल बनवण्यासाठी खूप काही साधनं असतानासुद्धा या ध्येयवेड्या मुलाने खूप सुंदर असा पिक्चर बनवला आहे। आवर्जून पाहावं। आता बाकीची टीम ते कुठं प्रदर्शित कसं ते तुम्हाला सांगतीलच, पण मी तो आज स्क्रीनिंगच्या निमित्ताने पाहिला। अतिशय सुंदर, अफलातून आउट ऑफ मार्क देण्यासारखी ही मूवी बनवली। सुंदर बोला शिवांची आत्या आहे आणि त्यांच्या म्हणजे माझ्या भावाने हे स्टोरी वगैरे लिहिली। मी पण काय एवढं त्यांच्याकडे लक्ष दिले नव्हते, मी माझ्या व्यापारी, पण आज मी स्वतः बघितले आणि त्या माझ्या बच्च्याचं खूप काम मला खूप आवडते। नाही, कोण आहे तुमचा? भाऊ आहे? भाचा शिवांश अच्छा आमचे आई, तुमच्या लेखाचा सिनेमा बघितला तुम्ही, आत्तापर्यंत बरेच सिनेमा बघितला असेल, लेखानं सिनेमा काढला आहे तुम्ही, बघितला काय वाटतं तुम्हाला? हां, सिनेमा करणं गोष्ट चांगली वाटते तुम्हाला? वा, ग्रेट आहे तुम्ही मुलं। छोटा फिल्म मेकर या सिनेमाचा मी बऱ्याच गोष्टीचा साक्षीदार आहे। मग त्यांची कथालेखनाचं काम चालू होतं, ती टीम माझ्याशी येत होती, गप्पा मारत होती, सांगत होते, त्यांचे विचार मी ऐकत होतो, त्यांचं मेकिंग तंत्र मी बघत होतो, सगळं बघत होतो। पण मी गेले 25 वर्ष सिनेमा करतो, जुन्या फिल्मवर केला, आत्ताच्या ह्याच्यावर केला, नवीन कॅमेऱ्याची टेक्नॉलॉजी आली, ह्यांच्याकडून मी सिनेमा ऐकत होतो तर मोबाईलच्या संदर्भात ते बोलत होते। बऱ्याच वेळा त्यांची टेक्निकल भाषा मला समजून घेणं खूप अवघड गेलं। त्यांचे पटकथा लेखनाची स्टाईलसुद्धा, एखाद्या इंग्लिश सिनेमाची आपण कादंबरी वाचत जातो आणि ती रहस्यमय कादंबरी असते, बघता रहस्यमय कादंबरी आत येतो आपण आणि कळतच नाही पुढं काय होतं त्या गोष्टीचं, तर आपण त्या भोवऱ्यामध्ये सापडले अशी मनाची अशी अवस्था होत जाते। अजूनही त्यांचं मेकिंग त्याच पद्धतीचं धर्तीचं आहे, पण ही त्यांची क्रिएटिव्हिटी असू शकते। काही वेळा ते समजून घेणं आमच्या सगळ्या माणसाला पण अवघड जातं, बाकीच्यांना पण जातील काही लोकांना सोपं वाटेल, पण त्यांनी प्रयोग करावेत। आज जर या सिनेमाच्या फेस्टिवलची सांगता झाली असती, हा जर त्यांच्यासाठी शेवट असेल, पण आमच्यासाठी सुरुवात आहे फिल्म मेकरची। कारण नव्या जमान्यातल्या नवीन भाषा, नवीन गोष्ट, नवीन सिनेमा, नवीन कॅमेरा आणि छोटा कॅमेरा फार मोठी मजल मारणार आहे, ही क्रांती आहे। आणि कोल्हापूरचा इतिहास बघायला गेला तर कोल्हापूरच्या लोकांनी मोठा इतिहास कायम घडवलेला आहे। कारण भारतामधला पहिला सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट कोल्हापूरच्या लोकांनीच इनडायरेक्टली सुरू केलेला आहे। कॅमेरावरचा सिनेमा कोल्हापूरच्या लोकांनी केलेला आहे। वास्तववादी सिनेमा कोल्हापूरच्या लोकांनी, सावकारी पाषाणाचा सिनेमा केलेला आहे। आध्यात्मिक सिनेमा कोल्हापूरच्या लोकांनी केलेला आहे। रौप्य महोत्सवी पहिला सिनेमा कोल्हापूरच्या लोकांचा श्याम सुंदर आहे आणि सेक्सी सिनेमा कोल्हापूरच्या लोकांनी 1939 साली ब्रह्मचारी नावाचा सिनेमा, ज्याच्यामध्ये पहिल्या नायिकेनं स्विमिंग ड्रेस घातला आहे, जो इंग्लिश सिनेमा पण घातलेला नव्हता, हिंदी सिनेमा तर नाहीच नाही, मराठी सिनेमाने केलं आणि ते इथं घडलेलं आहे, ते धाडस इथं घडलेलं आहे। आणि मला अजूनही आश्चर्य वाटतं, एक वर्तुळ पूर्ण होतं। कोल्हापुरातून जो सिनेमाचा परंपरा सुरू झाली ते दोघे भाऊ होते, आनंद पेंटर आणि बाबूराव पेंटर, या 2 भावांनी एकत्र सिनेमा काढायला चालू केली। ही परंपरा थांबते की काय असं वाटत असताना दुसरी परंपरा सुरू होते। दीपक प्रळकर आणि त्यांचे भाऊ सिनेमा निर्मिती करतात, ते दोघे भाऊ आहेत आणि ते छोट्या सिनेमा मोठ्या सिनेमाकडे येत आहेत। हा क्रांतीचंच मला भाग्य वाटते आणि क्रांती बघा कुठं आहे, शाहू स्मारकच्या दृष्टीने बघायला गेलं तर महाराष्ट्राचं परिवर्तन विचारांचे होते आणि ते कलानगरीचं आहे। तर मी यांना शुभेच्छा देतो की तर माझ्या आसपास वावरणारी मुलं आहेत आणि मी तर त्यांच्या घरी हल्लेलो वधी चालू चालू झालेलो आहोत।
वहिनी विसरले असतो तर आम्ही नाही विसरलो त्याची चव. ओके, ते ह्यांना शुभेच्छा देतो. आणि फार क्रिएटिव्ह माणसं आहेत. माझं सगळं सांगणं आहे, तुम्ही त्यांचे मित्र असाल, बंधू असाल, पाहुणे असाल, तुम्ही समजून घ्या या माणसांना. ही माणसं तुम्हाला थोडी वेगळी वाटतील पण त्याचे वेळे पण जपा आणि त्यांना कलावंतपणात जगू द्या, ताकद द्या. आणि वहिनी तुमच्यावर फार जबाबदारी आहे. ओके, आम्हाला जास्त लाडू खायला घाला, पुढच्या वेळा आम्ही येतोच या यशामध्ये. आणि फार पाठीशी राहा, त्याच्या हातून चांगल्या कलाकृती घडतील. आणि शिवांश तर चांगलाच कलाकार आहे, काय वादच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, माझ्या शुभेच्छा आहेत उत्कृष्ट भेटीला तुम्हाला. धन्यवाद. माझ्या सगळे परिजन, मित्र, परिवार आमचा पिक्चर बघितला आणि समजून घेतला याबद्दल धन्यवाद. आमचा हा सिनेमा मोबाईल फाउंड फुटेज या प्रकारातला आहे, जो मराठीत आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग केलेला आहे. बऱ्याच जणांना समजायला जरा अवघड जाईल सुरुवातीला, पण ज्यांनी एक्के वर्सेस एक्के किंवा रागिनी MMS किंवा लव सेक्स धोका हा सिनेमा बघितलेला आहे, त्यांना हा सिनेमा बघायला समजायला सोपा जाईल. जो हिंदीमध्ये फाउंड फुटेज हा प्रकार झालेला आहे, हॉलिवूडमध्ये झालेला आहे, बॉलिवूडमध्ये झालेला आहे आणि साऊथमध्ये सुद्धा झालेला होता. फक्त आपल्या मराठीत हा प्रयोग कुणीच केलेला नव्हता आणि तो आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही तो बघितलेला आहे. आम्हाला किती जमलं किंवा काय झाले ते तुम्ही आलात आणि दाद दिलात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. शिवांश क्रिएशनतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. निर्मितीमध्ये आम्ही आहोतच, पण वहिनीने सुद्धा आपलं मत सांगावं. आणि त्यांच्या नजरेतून हे काय चालू होतं, तिरुमणी ते सिनेमा करत होते, लोक जेवत होते, आणि कसं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये हे जर सांगा. आणि तक्रार पण सांगा काय असतं ते आम्हाला कळू दे. मनापासून आभारी मानते. सगळे माझे मायबाप प्रेक्षक किंवा माझ्या बंधू भगिनी सगळ्यांना अधिक मनापासून त्यांचे आभार मानते. कारण इतकं वेळ झाले ते फिल्म बघण्यासाठी खास आमचे चित्रपट बघण्यासाठी त्यांनी आलेले आहेत. आणि आमच्या टीमला, आमच्या छोट्या फिल्म मेकर टीमला, सगळ्या माझ्या जे आम्हाला आत्तापर्यंत मदत केले त्यांचे मी सगळ्यांचं आभार मानते. एवढंच बोलते. नाही, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ओके. तुम्हाला वाटतं की सारखं नवरा फार विचार करतो, विचारात राहतो? वाटतो, कारण ना सतत ते बिझी असतात, म्हणजे लिहतच असतात काहीतरी. आता सकाळी उठले 8ला ते झालं, त्यांचं कॅम्प्युटर उघडायचं किंवा एक पेन आणि वही घ्यायचं, बसायचं. 2 वाजले 3 वाजले ते फक्त लिहत बसतात. त्यांना की जेवण्याची किंवा कशाचीच म्हणजे आहे ध्यान राहत नाही आहे. म्हणजे आता मी जाऊन वाढते, अहो तुम्हाला जेवायला वाढू का, 12 वाजले, काहीच त्यांनी रिप्लायच देत नाहीत मला. म्हणजे ते भरपूर हक्का मानते मी, रिप्लायच देत नाहीत, कारण फक्त त्यांच्या विचारामध्ये असतात, फक्त त्यांच्या विचारामध्ये असतात. मी त्यांना सारखं रागवते, पण पहिला आधी जेवून घ्या, सगळं करा, मग नंतर. त्यांना मी ग्रेट मानते की त्यांच्यासारखं कोणी नाही असं. म्हणजे बरोबर. जेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही सिनेमा करणार आहे, तर तुम्हाला काय वाटलं, बाबा सिनेमा करणारे पैसे कुठून आणायचे असं काय वाटलं? आतापर्यंत त्यांनी खूप स्क्रिप्ट लिहिले आहेत, बरेच स्क्रिप्ट लिहून त्यांनी सगळ्यांना लिहून दिले, परंतु बजेट खूप होता त्याचा. मग ते शक्य नाही करणं इतकं बजेट. मग त्यांनी काय केलं, कोरोना सुरू झाला त्या काळात त्यांनी ऑनलाईन क्लासेस चालू झाले मुलांचे. मग त्यांना एक कल्पना सुचली, अरे आपण काहीतरी लिहू शकतो, म्हणजे कमी बजेटमध्ये आपल्या घरातच. बरोबर. म्हणजे आपल्याला ते स्वतः करता येईल, म्हणून ते स्वतः करून बनवले, लिहिले. मग मला वाचून दाखवले, मग सगळ्यांना वाचून दाखवले कसं वाटतं, काय वाटतं. मग माझ्या दृष्टीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी किंवा सगळे माझे भाऊ वगैरे सगळ्यांना एकत्र बोलून त्यांना सांगितले की असं असं तुम्ही मदत कराल का. सगळे हो म्हणाले. त्यामुळे मी त्यांचं मनापासून. तुमचा हो करायला का पहिल्यांदा त्यांना? हो आला ना सर. असं कारण नवरा असं विनाकारण पैसे खर्च करतो सगळ्या गोष्टीवर, असं त्रास होत नाही का तुम्हाला? म्हणजे त्रास काय सगळ्या बायकांना असतो, तुम्हाला जास्त असतो, म्हणजे नक्की असू शकतो. तुम्ही समजू शकताय. ठीक आहे, चालेल. जर एवढं चांगलं करत असेल तर तेवढं सहन करावं लागेल. बरोबर. या फेस्टिवलमध्ये पहिल्यांदाच आम्ही आमची फिल्म प्रदर्शित केलेली आहे आणि सांगायला आनंद होतो आहे की आमच्या छोट्या फिल्म मेकरला बेस्ट चाइल्ड
ॲक्टरचं नामांकन झालेलं आहे. व्हेरी गुड झालेलं आहे. त्याचं उद्या ते नमस्कार, मी अशोक सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ महाराष्ट्र राज्य संघटना. गुरुजी कृष्णनिधी या चित्रपटाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विथ अभिनेता. छोटा मेकरा आपल्या मित्रानं दिलीप कुरळकर याने जो चित्रपट बनवला आहे हा एकदम उत्तम बनवलेला आहे. सध्याच्या फिल्म मेकिंगमध्ये एक मोबाईलवर फिल्म करणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आणि तो फिल्म पडद्यावर येणे एक नंबर काम आहे, एक नंबर कलाकार आहेत, एक नंबर ॲक्टिंग आहे, एक नंबर फिल्म आहे. ओके, कॅमेरामध्ये बनवलेलं आहे, फॉर्मॅट मोबाईलवरनं कॅमेरावर बनवलेलं आहे. ओके, कॅमेरामध्ये शूटिंग केलेलं आहे, कॅमेरामधलं शूटिंग मोबाईलवर फॉर्मॅट केलेलं आहे, मोबाईल फॉर्मॅट आहे. सध्याच्या मराठी चित्रपटाला निर्माता डब घायला येत आहे. त्यासाठी आपण मराठी कलाकारांनी, मराठी लोकांनी, मराठी माणसांनी, मराठी आपल्या कलाकारांना जिवंत ठेवायचं, निर्मात्याने जिवंत ठेवायचं असेल तर आपण स्वतः जाऊन थिएटरला चित्रपट पाहणे हे महत्त्वाचं आहे.